हॅलो फ्रेंड्स, 60 डेज इंग्लिश ग्रामर कोर्सचा डे 4 आज आलेला आहे। बिलकुल 0 पासून इंग्लिश शिका अगदी फ्री, फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही डे 1, डे 2, डे 3 पाहिला नसेल तर मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही ते चेक करून नक्की तो व्हिडिओ पहा। आपण ग्रामरची सुरुवात पार्ट्स ऑफ स्पीचने केली होती, त्याच्यामधलं पहिलं नाउन झालेलं आहे। आता आपण प्रोनाउन बघतो आणि प्रोनाउन मधलं तिसरं पार्ट म्हणजे पोजेसिव्ह प्रोनाउन। द प्रोनाउन दॅट शो ओनरशिप आर कॉल्ड पोजेसिव्ह प्रोनाउन। जे सर्वनाम एखाद्या वस्तूवरील मालकी हक्क दाखवतात त्यांना पोजेसिव्ह प्रोनाउन म्हणतात। आपण एखाद्या वस्तूवर हक्क दाखवतो त्यालाच आपण पोजेसिव्ह प्रोनाउन म्हणतो। त्याच्यामधले हक्क दाखवणारे जे शब्द आहेत ते पोजेसिव्ह प्रोनाउन मध्ये येतात। म्हणजेच माइन, युअर्स, हिज, हर्स, इट्स, अवर्स, युअर्स, देअर्स हे हक्क दाखवतात। म्हणजे माझं, तुझं, तुमचं, त्याचं, तिचं हे सगळं जे वर्ड्स आहेत हे मालकी हक्क दाखवण्याचे जे त्याचा अर्थ आहे तो हक्क दाखवण्यायुक्त आहे। आता याची जे एक्झाम्पल्स आहे ते बघूया। धिस बुक इज माइन म्हणजेच हे बुक माझं आहे, हक्क दाखवला। दॅट इज युअर्स हे तुझं आहे। धिस आर नॉट अवर्स हे आपलं नाही आहे। दूज आर अवर्स, दूज आर युअर्स हे तुझं नाही आहे। आय थिंक इट इज हर्स मला वाटतं की हे तिचं आहे। आय थिंक इट इज हिज मला वाटतं हे त्याचं आहे। आता हे जे अंडरलाईन शब्द आहे हे हक्क दाखवतात, म्हणजेच हे पोजेसिव्ह प्रोनाउन आहे। चौथा आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन बघूया। इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आर यूज फॉर आस्किंग क्वेश्चन, दे मे बी यूज फॉर लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग बोथ। आता इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? आपण इतरांना प्रश्न विचारतो पण ते दोघांनाही म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग या दोघांना पण रूल होतो। इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनमध्ये हू, विच, व्हॉट, वूम, वूज हे सगळे प्रोनाउन लागतात। याचा उपयोग आणि त्याच्या बाबतीत जे रूल्स आहेत ते आपण बघूया। पहिला रूल म्हणजे व्यक्तीबद्दल प्रश्न विचारताना वू, वूज किंवा वूमने प्रश्नाची सुरुवात करावी। आता एक्झाम्पल बघा। वू अचीव्स वेल सक्सेस कोण सक्सेस अचीव करणार? वूज सन इज टॉपर इन द क्लास कोणाचा मुलगा टॉपर येणार क्लासमध्ये? वूम डू यू लाईक तुम्ही कोणाला आवडता? असे त्याचा अर्थ वगैरे आपण ते लिव्हिंग थिंग म्हणजे व्यक्तीबद्दल आपण हे बोलतो। दुसरा आहे एखाद्या वस्तूबद्दल किंवा कृतीबद्दल, प्राण्यांबद्दल प्रश्न विचारताना व्हॉट किंवा विच ने प्रश्न विचारतात। आता विच इज युअर पेन नॉन लिव्हिंग थिंग आहे पेन, म्हणून विच इज युअर पेन, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव तुला काय घ्यायला आवडेल आपण हे असे नॉन लिव्हिंग थिंग बाबतीत प्रश्न विचारतो। फ्रेंड्स, हे सगळं समजवण्यामध्ये, एडिट करण्यामध्ये खूप मेहनत लागते, तर या मेहनतीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता आणि लाईकही करा, कारण या मेहनतीला तुम्हाला प्रोत्साहन द्यायला हवं। तर टेस्ट सिरीजची अजून एकदा आठवण देऊन देते। या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार। त्या कमेंटचं म्हणजे त्याचं जे उत्तर आहे ते कमेंटमध्ये तुम्हाला द्यावं लागेल। मित्रांनो, हा व्हिडिओ जरी 3-3.5 मिनिटाचा असला तरी हा व्हिडिओ बनवायला 3 ते 4 तास नक्कीच लागतात, कारण नोट्स काढावे आणि नंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचवावे, तुम्हाला समजावं, याला खूप वेळ लागतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकणार आणि तुमच्या मोबाईलची घंटी पण अशी